जिंतूर तालुक्यातील नोंदणीकृत कामगारांना साहित्य वाटपासाठी जिंतूर तालुक्यातील जिंतूर शहर आणि आडगावमधील लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार होतं, परंतु राजकीय दबावापोटी सदरील साहित्य न मिळाल्यामुळे सदरील कार्यक्रम रद्द करण्यात आला। यावेळी संजय जाधव जिंतूर शहरातील सोनी यांच्या घरी दुपारी 1 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करून अनेक आरोप करण्यात आले आहेत। खासदार संजय जाधव पत्रकार परिषदेमध्ये मी माझ्या कार्यालयामार्फत दिनांक 26 फेब्रुवारी सरकारी कामगार अधिकारी महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ कामगार कार्यालय परभणी यांना परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहर आणि आडगाव बुद्रुक येथील कामगारांसाठी गृहोपयोगी वस्तू संच ऑनलाईन नोंदणी केलेली आणि वाटपाचा कॅम्प लावण्यासाठी पत्र दिलं होतं। त्याप्रमाणे दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सरकारी कामगार अधिकारी परभणी यांचे पत्र क्रमांक 115/24 यानुसार मंजुरी देण्यात आली होती। त्यामुळे दिनांक 9 मार्च रोजी जिंतूर इथं साहित्य वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यामुळे सदरील कामगारांचे मजुरी बुडणार नव्हती, परंतु सदरील कामगारांना विरोधी पक्षामार्फत साहित्य वाटप होऊ नये म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सदरील विभागाचे सचिव आयुक्त आणि सरकारी कामगार अधिकारी परभणी यांना सत्तेचा आणि दबाव तंत्राचा वापर करून सदरील गृहोपयोगी साहित्य लाभार्थ्यांना वाटप करण्यास मनाई केली। यामुळे जिंतूर तालुक्यातील हजारो कामगार या योजनेपासून वंचित राहिले आहेत। विरोधी पक्षानं कुठलंही काम करावायचं नाही असा प्रश्न यावेळी खासदारांनी उपस्थित केला। सदरील पत्रकार परिषदेस जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय जाधव, जिल्हा प्रमुख संजय साडेगावकर, सहसंपर्क प्रमुख गंगाप्रसाद घुगे, उपजिल्हा प्रमुख बंडू लांडगे, तालुका प्रमुख रामजी शर्मा आदींची यावेळी उपस्थिती होती। आता त्यांनी प्रक्रियेकडे आम्ही काय केले, ठीक आहे, आम्ही आता रिसर पत्र दिले ना, हे बघा हे पत्र, हे मी पत्र दिले त्यांना, त्यानंतर त्या अधिकाऱ्यांना ह्याच्यात अध्यादेश काढले, अध्यादेश काढले ना त्याला जिल्हा कामगार अधिकाऱ्याने मानगावकरनी, त्याचे अध्यादेश त्याचे सैन्य आदेश आहेत, त्याच्यात त्यांनी दिले सरळ सरळ की तुम्ही स्वतःच्या घरी किंवा पक्ष कार्यालयात वाटू नये। तुम्ही तर शेतात नेऊन वाटले ना तुमच्या, मग घर झालं तुमचं किती ते तुम्हाला जमायले। आपण शासनाला कळवलं नाही, आता शासनाला सुट्टी आहे ना, काल माझे 3 मी तुम्हाला दाखवतो कॉल केलेले मी सचिवाला, पण उचलत नसते। सोमवारी बोलू त्याच्यावर सगळ्या गोष्टी, आता तुमच्या माध्यमातून शासन बोलेल। पण कशा प्रकारे विरोध करणार? आता विरोध करणार म्हणजे आपण दाखवलं, आम्ही तर सोमवारी त्या अधिकारी धारा धरू ना, तू हे दिले तर ते बाप दाखवलं तर श्राद्ध कर। ज्या दिवशी तू अधिकाऱ्यांना आम्हाला पत्र दिले तुम्ही कॅम्प घ्या आणि साहित्य व्हा, यांना पुरवा असे आदेश दिले त्या एजन्सीला, ते का देत नाही मी सोमवारी बघा ना। आता मी त्याला 3 दिवस सुट्टी असल्यामुळे मी काय बोलू शकत नाही त्याच्याशी, त्याच्यामुळे मी आता अधिकारी त्यांच्या घरामध्ये काहीतरी दुःखद घटना घडली आहे त्यामुळे ते गावी गेले आहेत, ते एक प्रसंग समोर आला। त्यामुळे सोमवार मंगळवारी जेव्हा येतील त्या दिवशी मी त्यांच्याशी चर्चा करेन, हे तुम्ही आदेश देऊन सुद्धा का देत नाही, मग आदेश दिले तर कशाला दिले, द्यायचे ना सुरुवातीला। मी रिसर त्यांच्या ऑफिसला गेलो, त्यांना ते पत्र दिलं, त्या पत्रानंतर त्यांनी आदेश काढले, आदेशानंतर त्यांनी माणसं पाठवली ऑनलाईन करायसाठी, 2 दिवस ऑनलाईन करून घेतलं, साहित्य देण्यासाठी गाड्या मागवल्या, साहित्य भरत असताना त्याला प्रेशर आलं, मग 2 गाड्या भरल्या होत्या, 2 गाड्या आणल्या, आता आम्ही उद्या किंवा परवा दिवशी आम्ही आडगाव बाजारच्या वाटप करून टाकू। उरलेले जे काही जिंतूरमध्ये 3,000 काहीतरी आहेत त्या लोकांना देण्यासाठी तर साहित्याच्या गाड्या रिकाम्या वापस आल्या। त्यासाठी आता सोमवारी मी अधिकाऱ्याशी बोलन, वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोलन, इथल्या अधिकाऱ्याशी बोलन, विभागीय आयुक्ताने बोलन, सगळ्यांना बोलन ना। ते तुमच्या माध्यमातून पत्र जाऊ द्या नाही आदेशात, मी मागणी केलेलं पत्र आणि त्यांनी आदेश दिलेलं पत्र धरून नाहीये, हे लोकशाहीची हत्या आहे असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे। म्हणून मला वाटतं की ही काही हुकुमच्या इकडे जातोय का आम्ही, भाजपा म्हणजेच सरकार आणि बाकी सगळे गुलाम आहेत का, मला ह्या निमित्तानं आपल्याला या निमित्तानं त्यांना विचारायचं। त्यासाठीच मी आज या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवले। आज हे रस्त्यावर लाठी लढाई उतरली नाही, आज प्रेसच्या माध्यमातून मी त्यांना या ठिकाणी समज देऊ इच्छितो की तुम्ही नव्यानं आमदार झालात, तुमचे वडील बी आमदार होते, पण त्यांच्यामध्ये जी काही समयसूचकता होती ती तुमच्या दिसत नाही। त्यामुळे विरोधी पक्षातला जरी आमदार असला आणि सत्ताधारी पक्षाचा तो आमदारच आहे, खासदार जरी असला तरी खासदारच आहे, त्यामुळे त्याला तुम्ही समजून घेतलं पाहिजे। तुम्ही सत्ताधारी आहात, ठीक आहे, तुम्ही 50 वाटले असतील, आम्ही 5 तर वाटू ना विरोधी पक्षातला, म्हणून ते आम्हाला अधिकार नाहीये। मग शासनाने त्याचा अध्यादेश काढावेत की हे सत्ताधारी पक्षाचे लोकच या ठिकाणी हे काम करू शकतील
आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांनी करायचं नाही असा शासनाने अध्यादेश काढावा. ज्यावेळेस अधिकारी आम्हाला परवानगी देतो तरी यांच्याकडून दमदावती केली जाते, ही शोकांतिका. अधिकाऱ्याला मी दिलेलं पत्र, अधिकाऱ्याने दिलेली संमती ही सगळी तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर हे होत असलेला विरोध ह्याच्यावर एक भारतातले तुम्ही एक शुद्ध नागरिक आहात, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहात आणि ती जर ह्या पद्धतीने जर त्याच्यावर घाला होत असेल जनतेच्या हिताच्या गोष्टीवर तर ते खपून घेतल्या जाणार नाही आणि तुम्ही सुद्धा देखील त्याला त्या माध्यमातून त्याला जरा उजागर करावं असं मला या ठिकाणी या निमित्तानं वाटतंय. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बोलवलं होतं. धन्यवाद. तुम्हाला काय विचार असलं तर विचारू. विरोध कोण आम्हाला जी इथं परभणीला जी एजन्सी आहे ज्यांनी सामान देण्यासाठी आम्हाला बोलवलं आणि गाड्या भरत असताना त्याला वरून आमदारांबाईंनी फोन केला की ते माल भरायचा नाही. मग ते ऐकत नव्हता. तर मग मंत्री महोदयाला कॉन्फरन्सवर घेऊन त्याला बोलायला लावणे, राज्याचे सचिव आहेत त्या विभागाचे विवेक कुंभार म्हणून त्यांचा फोन करून देणे, विभागीय आयुक्ताचा फोन करणे. आता शेवटी ती एजन्सी शासनाच्या अंतर काम करते. त्याला वाटलं की बाबा उद्या आपण त्याच्या विरोधात जाऊन करावं तर उद्या आपली एजन्सी काढून घेतील. या भीतीपोटी त्यांनी सांगितलं साहेब थोडं दम काढा, मला थोडं प्रेशर आहे. प्रतिनिधी रियाज चाऊस, जिंतूर, NTV न्यूज मराठी.